या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आनंद निर्माण करणार एक चांगलं स्रोत या ठिकाणी वसंत भाऊ शेरेकर यांनी निर्माण करून दिलेला आहे। त्याचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा। असेच भक्तिगीत या ठिकाणी सुरू राहतील। तुझा उपकारा जगी तोडला तुझा उपकारा जगी तोडला माय चंद्रभा सवेरे भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं न दूंगा दूर तक रोशनी है राहों में प्यार के हजार दीप है जले हुए देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाह में ये गुल खिले हुए कैसा हुआ खाना? और पेट भर के खाओ। हाँ अभी वो रूम में जाता वो रूम में भी है ना उधर अभी वो लेडीज अभी सब जगह नहीं घूमता हूँ मेरे को भी तकलीफ होता है ना बर्फ पडला खूप बर्फ पडला माझ्या येथील सर्व ज्येष्ठ वृद्धाश्रमातील माझ्या आजी आजोबांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो आणि मी जे दुःख भोगले ते तुमच्या वाट्याला आहे त्याच्यामुळे मलाही त्याची किंमत जास्त असल्यामुळे मी थोडेफार मला जे काही शक्य होईल ते समाजसेवेचा म्हणजे समाजसेवा करतो। त्यापूर्वी ज्यांनी आजचा हा कार्यक्रम मला करण्यासाठी आर्थिक मदत दिली त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। आणि दुसरा मुद्दा म्हणजे माझे परम मित्र कन्नू परमार यांनी त्यांच्या कार्यावरती मी गोष्ट सांगितल्याच्यानंतर तेही म्हणाले की बाबा असे जर लोक आहेत तर आपण त्यांचं थोडंसं मनोरंजन देखील करू। त्यांनी मला सहकार्य केलं। आमचे बंडुकर सर आहेत त्यांनी मला या बाबतीत सहकार्य केलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या ज्या संचालिका आहेत श्री विशाखा आभार मानतो की त्यांनी इथे येऊन मला आज थोडं काही पुण्याचा जो वाटा असतो तो देण्याचा त्यांच्या वतीने त्यांनी सहकार्य केले म्हणून हे सर्व शक्य झालं। त्यांचेही मी आभार मानतो आणि माझ्या देणगीदारांचेही आभार मानतो आणि माझे मित्र आणि बंडुकर सर कन्नू परमार आणि बंडुकर सर यांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद।